तर आज आपण एक नवीन टॉपिक आहे, त्या टॉपिकवर आपण बघणार आहोत. व्हिडिओ कसा आहे बघा. कमेंटच आलेली आहे एका ताईची. सहज मी कमेंट वाचत होते तर मला एक वेगळी कमेंट दिसली. म्हटलं चला छान टॉपिक आहे, त्याच्यावरच व्हिडिओ बनवूया. तर आपण सध्या तरी कमेंटवर व्हिडिओ बनवतोय, कारण खूप दिवस झालेत आणि सतत मागे लागलेत व्हिडिओ बनवा. त्यामुळे 2-3 दिवस सलग कमेंटवर व्हिडिओ करतोय. तर मला वाटते तुम्हाला नक्कीच आवडत असतील आणि तुमच्या सगळ्यांच्याच फायद्याचे ते असतील ते व्हिडिओ सगळे. तर आज पण एक कमेंट अशी घेतली मी आणि अजून थोड्या अंतराने दुसरी कमेंट सेम तशीच आली होती. तर त्या कमेंटमध्ये ती कमेंट अशी होती की जर सगळ्या क्वेरीज तुम्ही मॅडम सांगता, मुंडा कसा घ्यायचा, शोल्डर कशी ऍडजस्ट करायची, मुंडा ऍडजस्ट कसा करायचा, किती साईजला किती घ्यायचं हे मी सांगत नाही, ऍडजस्ट करून दाखवत असते आणि तसंच कटिंग करायचं असतं नेहमी. पण आज एक अशी कमेंट आली, आज म्हणजे एक थोड्या दिवसापूर्वी आली कमेंट की जर ब्लाऊजची उंची वाढवली तर मग काय बदल करायचे कटिंग मध्ये. तर ते आज बघणार आहोत. आणि थोड्या अंतरावर दुसरी कमेंट होती की 15 इंच उंची आहे पण 32च साईज आहे छातीची. आता 32 साईज म्हणजे ही छोटी साईज आहे. छोट्या साईज साठी नॉर्मली आपल्याला 32 साईज साठी आपण 13 घेत असतो किंवा 13.5 उंची घेत असतो, पण त्या ताईंना 15 उंची हवी. तर मग आता हे कटिंग कसं करायचं. नेहमी सारखं जर आपण करत गेलो कटिंग, आता हे समजा कंबर आहे, आता 32 ची कंबर 28 असू शकते किंवा 27 पण असू शकते. तर 27चा हा चौथा भाग, 28चा चौथा भाग प्लस 1 इंच टक्स आणि 1.5 इंच मार्जिन, हे झालं कमरेचं. इथली वरची माप मी कुठली सांगणार नाहीये, कारण तसं काही कमेंट मध्ये नाहीये की या मापाचं तुम्ही मुंडा एवढा आहे, शोल्डर एवढी आहे किंवा गळा एवढा आहे, हे काय मी दाखवणार नाहीये, कारण प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी ते दाखवत असते. आज फक्त उंचीसाठी ऍडजस्टमेंट काय करायची हे आपण बघणार आहोत. आता साधारण असा आपला पाठीमागचा भाग कट करून घेतलेला असतो आपण, असा गळा असतो बरोबर, आणि टक्स हा झाला पाठीमागचा भाग 15 उंचीचा. तर मग आता पुढचा भाग याच्यावर कटिंग कसा करायचा. पुढच्या भागामध्ये आपल्याला बदल करावे लागणार आहेत, कारण पाठीमागचा भाग जसा आहे तशी उंची घेऊन आपण टाकलेलं आहे. तर आता पुढचा भाग कसा कटिंग करायचा ते बघा. आता आपण हे पाठीमागचा भाग ठेवून दुसऱ्या पेपरवर तसाच सेम छापून घेत असतो किंवा कापडावर सुद्धा पाठीमागचा भाग पार्ट जसा कट केलाय तसा छापून घेत असतो. तर तसा हा छापून घेतलाय म्हणून समजा, आणि इथं आपण गळ्याला फोन करून घेतलेली असते. आता याच्या पुढं आपल्याला पुढच्या भागाचं कटिंग करायचं, त्यामध्ये आपल्याला बदल करायचे 15 उंची असल्यावर, म्हणजे छोटं माप आहे. आता इथं जर समजा 38 किंवा 40 असतं माप तर काय फरक करायची गरज नाही, पण माप तर छोटं आहे छातीचं आणि उंची मात्र ब्लाऊजची जास्त आहे. म्हणजे असा ब्लाऊज बारीक आहे, असा उंच आहे. त्यावेळी काय करायचं बघा. आता आपण नॉर्मली 6 इंचाचा गळा टाकून घेऊयात, 6 किंवा 6.5. आता इथं आपण हा पाठीमागचा मुंडा आहे, तर पुढच्या मुंड्याला अर्धा इंच आतमध्ये येत असतो असं, आणि मग इथून आपला हा मुंडा पुढचा होत असतो. हे तर सगळ्यांनाच माहिती असेलच, बऱ्याच व्हिडिओ मध्ये मी दाखवते पुढचा मुंडा कसा काढायचा ते. तर हा पाठीमागचा मुंडा मी पुसून टाकला. आता हा पुढचा मुंडा आहे. आता याच्या पुढे काय करायचे बघा बदल. नेहमी आपण नॉर्मली काय करतो, खाली कमरेपासून 2.5 इंचावर क्रॉस पट्टीसाठी माप टाकत असतो बरोबर. इथं एक लाईन ओढून घेत असतो, इथं 1 इंच वर जाऊन इथं 2.5 इंचावर एक खूण करून असा आपण क्रॉस पट्टीचा आकार देत असतो. आणि इथे जे आपण पाठीमागच्या भागाला असं तिरकस कट करत असतो, हे ते पुढच्या भागाला आपण इथं कट करत असतो. कधी तर कटोरी ब्लाउजला, आणि 4 टक्स ब्लाउजला कट करायची गरज लागत नाही. का गरज लागत नाही तर बघा, हे कटोरी ब्लाउज साठी आपण असं कट करत असतो इथून तिरकस घेऊन. 4 टक्सच्या ब्लाउजला कट करायची गरज लागत नाही, कारण आपण इथं एक टक्स घेतो बघा, ऑलरेडी त्यामध्ये 1 इंच आपलं टक्स मध्ये जातं. मग हे टक्स बंद केल्यावर आपोआप ही उंची कमी होते, त्यामुळे हा ऍडजस्टमेंट 4 टक्स मध्ये करावी लागत नाही. आता मग तुमचा ब्लाउज कोणताही असू द्या, तुम्हाला दोन्ही ब्लाउजची शंका दूर केलेली आहे. आता आपण बघणार आहोत 15 इंच उंचीच्या ब्लाउज साठी 32 साईज असल्यावर
काय बदल केले पाहिजेत? नक्कीच बदल केले पाहिजेत. कारण आपण जर नेहमीसारखी जर 2.5 इंचावर क्रॉसपट्टी टाकली तर बघा आता हा पॉइंट राऊंड कितीवर येतोय बघा. हे मी माप नाही टाकलेलं स्वतः, असं 15 किंवा 15 इंच पाहिजे तर 16वर खून करून घ्यायचे. तर ही 15वरच झालेले, तर 16वर करून घेऊया. 1 इंच खाली वाढवून घेऊया. कारण 1 इंच आपल्याला मार्जिन पण पाहिजे ना. तर ह्या अंदाजे मी टाकलेलं होतं, त्यामुळं 15वर भरलंय. आता त्याच्यानंतर आपण हे 2.5 इंचावर टक्स टाकणार आहे. मी तुम्हाला काय होणार आहे ते अगोदर दाखवते, मग बदल काय करायचे ते पण दाखवते. आता समजा ही 15 इंच उंचीसाठी आपण 16 इंच उंची घेतलेली आहे, 1 इंच प्लस करून. त्याच्यानंतर आपण 2.5 इंच टाकून बघूया काय होत आहे. इथं 2.5 इंच आणि इथं 2.5 इंच क्रॉसपट्टीसाठी टाकून घेतले, बरोबर. आणि 1 इंच वर जाऊन 2.5 इंचापर्यंत असा राऊंड देऊन आपण ही क्रॉसपट्टी काढली. समजा ही क्रॉसपट्टी काढली तर काय होणार आहे बघा. आता इथून खाली हा राऊंड म्हणजे मी इथं दाखवते बघा. कटोरीच्या खालून जी आपली क्रॉसपट्टी जोडलेली आहे त्या अंतराला राऊंड म्हणतात. मोजून दाखवते मी. शोल्डर पासून असा राऊंड मोजून घ्यायचा असतो. असा इथं छातीच्या इथं असं बोट लावून असा मोजून घ्यायचा असतो. तर तो राऊंड 32च्या साईजला कसा आला पाहिजे बघा. आपण पॉइंट कितीवर टाकतो? 32चा चौथा भाग येतो 8. त्यामध्ये छोटं माप आहे म्हणून 1.5 वर टाकलेलं आहे माप. आपण 1.5 इंचावर प्लस केले. आणि मोठं माप असतं 40-42, तर 1 इंच चालू शकतं, कारण ऑलरेडी तो पॉइंट खाली येतो चौथा भाग म्हणून. 40चा चौथा भाग 10 येणार आहे, त्यामध्ये 1 इंच प्लस करायचंय. पण 32ला 30ला काय होतं? कमी येतो, वर येतो पॉइंट म्हणून 1.5 इंचावर द्यायचा असतो प्लस करून. तर आता 32चा चौथा भाग येतो 8, त्यामध्ये 1.5 इंच प्लस केलं तर इथं आला पॉइंट आपला, बरोबर. आणि या पॉइंटवर आपण एक्झॅक्टली पॉइंट कुठं द्यायचा? तर 32चा 10वा भाग. मग 32चा 10वा भाग किती येतो? 3.2, बरोबर. 3.2 येतो 10वा भाग. मग इथून खाली ही टक्स अशी जाणार आहे, समजलं. आता याच्या नंतर काय करायचं असतं? आपल्याला राऊंड मोजायचा असतो, हा राऊंड. तर हा राऊंड आता कितीपर्यंत येतोय बघा. ऑलरेडी कितीवर यायला पाहिजे? तर टक्सची उंची कशी काढायची हे पण दाखवले मी. 3.2 मधून वजा 1 करायचे असतात आणि मग बरोबर जे काय येईल उत्तर ते असतं टक्सची उंची. मग आपला कटोरी ब्लाउजचं सांगते मी. आणि 4 टक्स ब्लाउजला आपण अर्धा इंच वरून खाली येत असतो अजून. तर 2.2 टक्सला उंची देऊन बघूया आपण. 2.2 म्हणजे 2.25 वर दिली आणि त्यामध्ये मार्जिन देऊया क्रॉसपट्टी जोडण्यासाठी. तर मग आपला पॉइंट राऊंड कितीवर आला? इथे आला बघा. कितीवर आला? 12वर आला, बरोबर ना. पण आपण नेहमी सारखा जर ब्लाऊज कट करताना खालून जर 2.5 इंचावर जर क्रॉसपट्टी टाकली तर तो राऊंड किती येतोय? 13.25वर येतोय. म्हणजे 1.25 इंच काय होणार आहे? इथं जे खाच बसणार आहे हे बघा, मोजून दाखवते. माझा राऊंड किती येतोय? असं मी टेप लावून घेतला, इथं बोटात धरलं आणि 11.5वर माझा राऊंड येतोय. माझं माप आहे अप्पर चेस्ट 35 आणि फुल बस्ट 36 आहे, तरी सुद्धा 11.5वर राऊंड येतोय. मग हे तर 32 म्हणजे माझ्यापेक्षा पण छोटं माप आहे, तर मग त्याचा 11.5 पेक्षा कमीच यायला पाहिजे, बरोबर ना. तर आपण 12वर घेतलाय, तर इथं अर्धा इंच जाणार आहे, वर अर्धा इंच जाणार आहे, म्हणजे किती झाला? 11वर आलं की नाही पॉइंट बरोबर, म्हणजे तो परफेक्ट बसणार आहे. पण मग ते हे जे अंतर राहिले क्रॉसपट्टीचं 1.25 इंच जे अंतर राहतं, हे मी डार्क करून दाखवते. ह्या अंतरचं काय करायचं? इथं मग काय होणार आहे? एवढा टक्स आपला खाली येणार आहे, तर तो ब्लाउज कदापि तुम्हाला व्यवस्थित बसणार नाही फिटिंगला. मग याच्यासाठी काय करायचा बदल आता तो सांगते मी. वरून खाली बरोबर राऊंड मोजून घ्यायचा. ब्लाउजला जेवढा राऊंड कसा मोजायचा हे पण दाखवले, परत एकदा दाखवते. असा जो छातीचा उंचवटा असतो तिथून टेप घेऊन असा बोट दाबून बघायचं छातीच्या खाली आणि तो राऊंड बघायचा कितीवर आलाय. तर माझा 11.5वर येतो, तुमचा वेगळ्या ठिकाणी येत असेल तर त्या ठिकाणी प्लस मार्जिन देऊन आपल्याला हा राऊंड पहिला देऊन घ्यायचा. आता माझं 11.5 आलंय, तर मला वरती अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच मार्जिन पाहिजे, मग मी 12.5वर खूण करणार आहे. तुमचा जर 11 आला असेल तर त्यामध्ये 1 इंच प्लस करून 12वर खूण करायचे. आणि जर समजा मोठी साईज असेल, अजून मोठा उंची असेल, तर पूर्ण राऊंड मध्ये 1 इंच प्लस करा आणि मग तिथं खाली तुम्हाला क्रॉसपट्टी टाकायची. समजलं. आता इथं क्रॉसपट्टी आपली येणार नाही,
ही क्रॉस पट्टी आपली इथं येणार आहे, समजलं का? वरती येणार आहे, खाली आपण 2.5 इंचावर क्रॉस पट्टी घेऊन चालणार नाही. जर तुमचा ब्लाउज कमी छातीचा असेल आणि उंची जास्त असेल तर एवढी रुंद तुमची क्रॉस पट्टी आली पाहिजे, तर तुमचा ब्लाउज हा परफेक्ट इथं छातीमध्ये बसणार आहे. आणि उंचीसाठी क्रॉस पट्टीची उंची वाढवली आपण. हा बदल आहे. अशा छोट्या साईजच्या मापाच्या ब्लाउज मध्ये जर उंची वाढवायची असेल तर क्रॉस पट्टीमध्ये उंची वाढवायची. या मापामध्ये काहीही बदल करायचं नाही. मग इथं तुमचा 4 टक्स असू देत किंवा मग कटोरी ब्लाउज असू दे, कोणताही ब्लाउज असू द्या, असं तुम्हाला राऊंड मोजून घ्यायचंय खाली पूर्ण, त्यामध्ये प्लस घ्यायचंय 1 इंच आणि मग आपल्याला जी खाली उरेल उंचीमध्ये ती तेवढी मोठी आपल्याला क्रॉसपट्टी काढावी लागणार आहे. आता तुम्ही समजाल की 15 इंचची उंची एवढी मोठी क्रॉसपट्टी घेतली पण पूर्ण खाली पोटापर्यंत आली, तर मग काय करायचं? हा जरासा इकडून असा आकार द्यायचा क्रॉसपट्टीला. मग जसं आपण इथं वर चढवलंय तसाच इथं पण थोडा वर असा चढवायचा. म्हणजे काय होतं, इथं पोटावर जास्त खाली बटणं किंवा हुक येणार नाहीत. या पद्धतीत जसं आपण प्रिन्सेस कटला बघा, प्रिन्सेस कट ब्लाउजला अशी क्रॉसपट्टी काढत असतो उंची वाढू नये म्हणून. त्या पद्धतीने तुम्ही क्रॉसपट्टी काढून बघा आणि या पद्धतीने ब्लाउज शिवा. आणि ज्यांनी कमेंट केली त्यांच्या आता हे मला वाटतंय शंका दूर झाली असेल. आणि नवीन कोण बघत असाल तर त्यांना सुद्धा हा पर्याय निवडू शकता तुम्ही. जर अशा पद्धतीचा ब्लाउज आला, ग्राहकाची तुमच्या कस्टमरची जर हे असेल, डिमांड असेल की मला ब्लाउज उंचीला जास्त पाहिजे, तेव्हा तुम्ही हे बदल करायचा नाही, क्रॉस पट्टीमध्ये बदल करायचा आहे. लक्षात घ्या, एवढी एक चूक तुम्ही सुधारलीत किंवा हा पर्याय निवडायचा आहे तुम्हाला, तर तुमचा परफेक्ट ब्लाउज होणार आहे. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनची घंटी दाबा. आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.